आज आलेले आहेत आमच्या घरची सगळी मंडळी. तर इथं माझी आंघोळ वगैरे झाली होती आणि आता मी करायला लागले होते चहा. कारण आता गावाकडून सगळेजण आलेले आहेत, आई आबा आणि त्यांनी त्याचबरोबर दीदी हे पण आलेले आहेत, पण त्या घरी गेल्या. आणि आधी त्यावरुष पण आहेत, ते पण जाणार होते आज. तरी त्यांना माझा आता चहा वगैरे बनवून झाला होता आणि आता घेतलं होतं मी चहा प्यायला. बिस्किट टोस्ट सगळंच होतं आज आणि बटर पण होते. त्याचबरोबर मिस्टर इथं कपडे काढून बसले होते कारण त्यांना आंघोळीला जायचं होतं. आणि इथं आजीना त्याचं बघा काय चाललंय, चिंचा आणल्यात गावाकडून, तर त्याच्यानं दोरवे काढायला चालू आहेत. आणि आता उन्हाळ्यामध्ये कैऱ्या असतात, आंबे असतात आणि ह्यांनी गावाकडून फक्त 2च कैऱ्या घेऊन आलेले आहेत आणि बाकीचा एवढा सगळा माळवा चिकू आणले होते आणि त्याचबरोबर हे बॉबी पण आणले होते. फक्त सकाळचा नाश्ता झाला होता आणि आता मला स्वयंपाक पण करायचा होता. आणि घरात एवढे सगळे गहू पसरून ठेवले होते आणि त्याच्यामध्ये माही खेळायला लागली होती. तिला ह्याच्यामध्ये खेळायला एवढी मजा वाटते ना, तिला लय भारी वाटते हे सगळं. पण भीती वाटते ना कानात वगैरे जाईल म्हणून. मी तिला किती ओरडत होते त्याच्यात नको खेळू, पण तिनं काय ऐकतच नव्हती. आणि माझं तिकडं स्वयंपाकाकडे लक्ष होते आणि हिच्याकडे पण लक्ष द्यावं लागत होतं मध्ये. जोपर्यंत ही गहू आता नीट होत नाहीत, म्हणजे जेवढे काही गहू आणलेत ना ते सगळे नीट करायचे, टेरेसवर वाळू घालायचेत आणि सगळे नीट करून ठेवायचेत. मग जोपर्यंत आमच्या घरातले गहू नीट होत नाहीत तोपर्यंत ही पोरगी काय ह्याच्यातलं बाजूला सरकणार नाही. तर हिचं इथं असा धिंगाणा चालला होता आणि मस्त सगळ्या घरात पसरून टाकले होते गहू. मी शेवटी नंतर सगळ्या झाडूने गोळा करून गोळा केले होते. आणि कसं आहे माही, कसं करावं तुझ्या पुढी माही खाली चालले ना गहू. इकडे बघतो, इकडे हो. नाही माही बरंच तर काहीच खरं नाही बाबा. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.